या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दत्तूखंड वाटकरी. गाव? सुलतानपूर. तर आता निवडणूक पुढे आली. मग आता काय जिल्हा केलं? परिषदेची निवडणूक आली. समजा निवडणूक आल्या तुम्ही एक जुन्या पिढीतील बाबा आहेत. पूर्वीच्या काळामध्ये रस्ते अतिशय चांगले होते. आता अनेक ठिकाणी बिबट्या हल्ला करतोय. बरं का, रस्ते जरी का चांगले होते ना, पण हल्लीचं राज्य तसं त्या रूपाचं चालू झाले ना, तेव्हा रस्त्याची सुधारणा होणारच नाही. अक्षरशः होणार नाही. का होणार नाही? ही प्रजा मरलीच पाहिजे. बिबट्या आता दिवस हल्ले करतोय माणसांवरती. चाललं, तो आमचा पाठवा पुंजलेला आहे प्रश्न. तो प्रश्न आमचा कधी सुटणार नाही, सुटू शकत नाही. शासनाकडे काय मागणी कराल तुम्ही या बिबट्या संदर्भात? शासनाकडे काय मागणी कराल? शासनाला बिबटे लागतात तर शासनाने त्याने आपल्या घरी ठेवावं. पब्लिकमध्ये नकोच बिबटे. आता जांबूत या ठिकाणी मोठा हल्ला झाला महिलेवरती. झाला. महिलेचा मृत्यू झाला. पिंपरखेड या ठिकाणी एका चिमुकलीचा मृत्यू झाला. मग आता काय करायचं बरं? गव्हर्नमेंटला बिबटे लागतात. ऐकून घ्या, त्यांना पब्लिक लागत नाही, लोक लागत नाहीत. लोकसंख्या नको आहे त्यांना, फक्त बिबटे पाहिजेत. आणि बिबट्याने पब्लिक लोकसंख्या कमी केली तरी त्यांना चांगली आहे. त्यांना काही फरक पडत. शेतकऱ्यांना नको आहे. शेतकऱ्याला फक्त बिबटे आहेत, त्यांनी आपल्या घरी नेऊन ठेवत. शासनाकडे तुम्ही आता काय मागणी कराल? शासनाकडे किंवा वन विभाग काय मागणी कराल? बिबट्यांचा काय बंदोबस्त केला पाहिजे? काय करावं त्यांना? काय करणार ते बिबटे? काहीच करू शकते नाही. ते आमच्यावरच उलट सोडायचं. इथून धरला का तिथं नेऊन सोडायचं. तिथून आला तो इथंच येणार शेवटी. तो दुसरीकडे जाणारच नाही. मागणी काय कराल तुम्ही मग? काय केलं पाहिजे शासनाने किंवा वन विभागाने? यांनी फक्त बिबटे धरावात. ऐकून घ्या. आणि यांना लागतात ना, बिबटे लागतात ना, यांनी आपल्या घरी नेऊन तिथं आसरा करावा आणि त्यांना तिथे सोडावा. आता पुढे जिल्हा परिषद निवडणूक आली. मतदान आले आता. आलेच ना. मग आता तुमचं यावरती काय आहे? यावरती काय आहे? जिथं ऐकून घ्या, जिथं शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, हे नाही, काय यांना निवडून देता? कशाकरता निवडायचे यांना नाही निवडता येत. कमी झालं? नाहीच आहे. शेतकरी मारलाच आहे यांनी. शेतकरी कुठे ठेवला जिवंत? शेतकरी जिवंत ठेवूच नाही हे राज्य. तो विषय. जशी प्रजा चालेल तसं चालावं लागेल. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विकास डावकर. गाव? शिरोली जुन्नर तालुका. तर आता तालुक्यात अनेक समस्या आहेत. बिबट्याची मोठी समस्या आहे. बिबट्याची, रोडची समस्या, अनेक समस्या आहे. आता इलेक्शन आलेले आहे. जिल्हा परिषदची निवडणूक आली. अनेक समस्या तयार झाल्या. काय सांगाल? समस्यांना तोंड देणं हे गरीब शेतकऱ्याचं कामच आहे मुळातच. शेतकरी गरीब. आता मुळात बिबट्याची समस्या जर घेतली तर हल्ले भरपूर प्रमाणात चालू आहे. त्या संदर्भात काय सांगाल? किंवा शासनाकडे वन विभाग काय मागणी करणार? वन विभागाकडं मागणी आता काहीच करू शकत नाही. तेच भरपाई देण्याची याच्यामध्ये राहतात ते लोक. आपली समजा आता इथं जवळपास बऱ्याच घटना झालेल्या आहेत. लहान छोटीशी मुलगी नेली, धनगराची नेली आहे, आमच्यासारख्या आमच्या लोकांच्या नेलेल्या आहेत. जांबूतपर्यंत ह्या बऱ्याच केसी झालेल्या आहेत. तर विषय असं सांगायचा आहे की बाबा आता एखाद्या घराचं एखादं व्यक्ती लहान असो किंवा मोठा व्यक्ती असो, ते दुःख जवळजवळ विसरण्याच्या क्षमतेमध्ये ते लोक नाही आहेत. आता शासन देते भरपाई 10 लाख देतील किंवा बा कोण म्हणते 5-25 लाख देतात बा, पण ते पैसे देऊन त्या घराची समस्या सुटत नाही आहे. नाही ते काय आले माहिती का, पिंजऱ्यामध्ये ना वाघ शक्यतो आता जायचं बंद झालं. कारण तो जो वाघ आहे त्याला एकदा तो जाऊन आलेला आहे त्या पिंजऱ्यामध्ये. आणि मग तो जास्त चतुर आहे तो वाघ, आणि तो पिंजऱ्यात घुसतच नाही. आता पिंजरे आणून सोडतात, एक महिना एखाद्या शेतकऱ्याकडे ठेवतात, पण तो त्याच्यामध्ये एखादी वस्तू का ते लोक सांगतात बघ तुम्ही अशी वस्तू का त्यात ठेवा,
म्हणजे ते काय आणि त्याला मग समजा बघ गाईचं वासरू आहे किंवा ते हे राहतं छोटंसं, मग त्याला आपण खाद्य कसं काय देणार, आपल्याकडे नाही ती ताकद खाद्य देण्याची. हे लोक काय करतात समजा कोंबडी वगैरे असं ठेवतात, पण ते कोंबडीसाठी ते वाघ येत नाही आहे. त्याच्यामुळं म्हस हे शासन देते बुवा, पिंजरा देते किंवा मानेचा पट्टा लावायला द्या बुवा, काही लोकांना दिलेले आहे, माझ्यासारख्याला बुवा तिकडं वाटलेले आहेत. तर बुवा पण कसं आहे, वाघच येतो कसाही हल्ला करू शकतो, याच्याबद्दल कोणी बुवा हे नाही. तर ते बुवा नेलं पाहिजे त्यांना इथून कुठंतरी, ते असं लांब फॉरेस्टमध्ये असं तिकडे त्या जिथं वस्तीच कमी आहे त्या ठिकाणी नेलं पाहिजे. कारण इकडं कसं आहे, इकडं आमचे गाया जनावर माणसं लय धोका आहे मोठा हो. त्याच्याचं पण तो घराचं काय होतं, ते एखादा व्यक्ती गेल्यानंतर ते बरं दिवस दुःख, मग तो माणूस हयात नसलेला व्यक्ती त्याच्यामुळं दुःख आहे हो, हे सांगता नाही येत. पिंपरखेडमध्ये शिवन्या बोंबे या लहान मुलीवरती हल्ला केला बिबट्याने. त्यानंतर जांबूतला एक 70 वर्षीय वृद्ध आजीचा हल्ला केला, मृत्यू झाला. आता ते आजीला नेलं बा, घटना वाईटच आहे. आणि ज्याची लहान मुलगी गेली तर अत्यंत वाईटच घटना आहे. तर असं कोणत्या घरावरती आटंकाला येऊ नये किंवा वाघांच्या अशा घटना म्हणजे होऊच नाहीत. कारण सर्व कोणताही व्यक्ती असू द्या वाघाला घाबरतोच. आता तिकडंच नाही, जांबूतमध्येच नाही, शिरोलीमध्ये 20-25 बिबटे असणार आहेत. आता ते मग सकाळी सुद्धा दिसतो, दुपारी दिसतो, संध्याकाळी दिसतो, 7च्या नंतर तर कोणी घराच्या बाहेर पडत नाही सहजिक. आता ते शासन काय म्हणतंय, मग आम्ही तुम्हाला ते ताराचं कंपाऊंड देतो, म्हणजे घराच्या भोवती लावण्या झटका कुंपण. पण ते काय विषय माहिती आहे का, ते म्हणतात तुम्ही 25% रक्कम भरा किंवा काहीतरी 40 असं काहीतरी टक्के रक्कम भरा, मग ते तुम्हाला आम्ही आणून देतो. आता मुळात त्या तारच सुद्धा दम नाही आहे, ती इतकी तामटासारखी तार वापरलेली आहे. ते एखादा बिबट्या आहे ना, झटका कुंपणाला सुद्धा घाबरणार नाही अशी ती तार आहे त्यांची. पण बा कसं आहे बा, आता ते देतात, पण आमच्याकडे 25% रक्कम सुद्धा भरायला पैसे नाही आहेत मुळातच. आता शेतकरीचे हो, शेतकरी कुठून आणणार आहे, कारण ते अतिपुष्ट झाल्यानंतर बुवा त्याचा एखादा माल जातो, सोयाबीनसारख्या जे असेल बुवा त्याचं ते उत्पन्न क्षमता कमी होते. मग तो म्हणतो आपण एकरी धरलं 1.5 टन, तर त्याचं बुवा कुठंतरी 600-700 किलोचं उतरलं जातं. मग तो म्हणतो बुवा हे कुंपणाला कुठून पैसे आणायचे, हे गायांचं काय, ह्या बऱ्याच अशा काही घटना आहेत. जिल्हा परिषद निवडणूक आली, पंचायत समितीची निवडणूक आली, जिल्हा परिषद त्यांची अतिशय दुर्मिळ अवस्था आहे. आता रस्ते त्यांनी निधी मंजूर केलाय, कामं चालू आहेत. निधी मंजूर झालेले आहेत, कामं चालू आहेत, पण काय आले सध्या इलेक्शन आलेलं आहे, कामं थांबलेली आहेत, मग परत चालूही होतील कामं. त्याच्यामुळं फक्त आता सध्या कसं आहे, जाणं येणं जे ते खड्डे भरपूर झालेले आहेत. आणि बा समजा हे शिरोली झालं, लिमगाव झालं, शो जो रोड आहे हा पूर्ण राहिलेला आहे, थांबलेला आहे. सिमेंटीकरण तिकडं त्या चालू आहे, परंतु बा हा जो पट्टा आहे तो राहिलेला आहे, तो तयार करण्याचं काम चालू आहे. बा त्यांची यंत्रणा येते, पण अजून तो काय सुरळीत झालेला नाही आहे. पण आता पाहू मग आता काय होतं, इलेक्शन बा आहे तर जो समजा बा चांगलं कार्य जे लोकांनी केलेलं आहे, बा आपलं जे निवडून पहिले आलेले आहेत, तर बा त्यांचं कार्य जर चांगलं असेल तर नक्कीच 100% ते येतील. आणि आता कोणी बा जनतेचा जसा कौल असेल त्या पद्धतीने ते निवडून येणारच आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. यामाग अनेक नेते होऊन गेलेत, यापुढे अनेक नेते असणार आहेत. येणारच आहेत बा, आता रणांगणामध्ये बा नेते चालूच आहेत. काय त्यांच्याबद्दल आपल्याला काय नाही. कार्य जनतेचं कसं आहे माहिती आहे का, गरिबासाठी कोण धावतं, कोण कशा पद्धतीनं बा त्याचं कार्य कसं आहे त्या पद्धतीने जनता कौल देत असते, आणि जनतेचा कौल हा नेहमी चांगलाच कौल असतो. आमच्या इथं शेरड्यात वाघाने खाल्या, माझ्या संग ती पोरं असतात. पोरं असल्यामुळं वाघ येतोच आमच्या इथं, रोज येतोय. आणि त्याच्यामुळं मी सर्व शेळ्या उभवून टाकल्यात. पोरं सोरं माझ्या संगतीच असतात. मग काय करायचं, रात्रीसुद्धा आमच्या इथं पिंजरा तर उचलून नेला, पण रात्रीसुद्धा वाघ आला आमच्या इथं आलताच. अंदाजे आता काय एवढं कोणी पाहिलं पण वाघ आहे, मात्र रात्री आमच्या दारामोरच आलता. पाऊस हल्ले होतात, पण ते रात्री काय झालं, पाऊस असल्यामुळं ते पाऊस उघड्यावर आला, त्याच्यामुळे त्याचं पाऊल आम्हाला दिसले आमच्या दारापुढे. मग शासनाकडे वन विभाग काय मागणी असेल? वन विभाग काय देतोय काय माहिती. आता त्यांनी त्वरित कंप्लीट ते करून नेलेलीच आहे, ती पंचनामा केलेलाच आहे, पण आता काय करतात काय माहिती. किती शेळ्या होत्या तुमच्याकडं? आमच्याकडं 5-6 शेळ्या होत्या. मग त्या शेळ्या विकून टाकल्या सर्व. बिबट्याच्या भीतीनं सर्व विकून टाकल्या. आता काही नाही, आता येऊन बसलोय गावात. 4 दिवस सलग पाऊस चाललेला आहे, त्याबाबत तुम्ही काय सांगाल?
4 दिवस सततच्या पावसामुळे निमगाव सावा आणि परिसरातील कांद्यांच्या रोपांचे नुकसान झाले. वीज वाऱ्यामुळे पडले. जनावरांच्या खादट वाया गेली, ते सपाट झाले. मग आता तुम्ही मागणी कोणाकडे करणार याबद्दल? शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. शासन म्हणजे कोण आलं पाहिजे शेतकऱ्याच्या बांधावरती? शेतकऱ्याच्या बांधव शासन आले, मामलेदार वगैरे आले पाहिजे, तलाठी आले पाहिजे, शेतकऱ्यांना दिला पाहिजे. नाही शासनाचा आदेश आहे आमदारांचा वगैरे जिथं नुकसान झाली तिथं त्वरित पंचनामे करून कळवा म्हणून स्थायिक पातळीवर केलं पाहिजे. तुम्ही अनेक पदांवरती काम केलेलं आहे. आता पुढं जिल्हा परिषद निवडणूक आली, वाढत्या बिबट्यांचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिवसा बिबटे हल्ले करतात, काय सांगाल? याच्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं आले. शेतकऱ्याचे एकतर मोठाले प्लॉट राहिले नाही, तुकडे बिल झाले, प्रत्येक वावरात बारे जागेवर झाले. त्यामुळे शेतकऱ्याला नीट पाणी देता सुद्धा मालाला येत नाही. मग कोण वाकलं तर बिबड्याची भीती, आजूबाजूला दर दिवस कोण जोडीदार न्यायचं बारेवर, हा फार मोठी समस्या आहे. मग शासनाचं किंवा वन विभागाचं काय मागणी करावी? त्वरित वन विभाग एवढीच मागणी गावा बिबड्याला वावर घातला पाहिजे, काहीतरी सवलत शेतकऱ्यांना दिली पाहिजे. शेतकऱ्यांचे जे आज शेळ्या मेंढ्या जनावरं जातात उघड्यावर राहतात, त्यांचं बांधकाम त्यांचा खर्च भागवत नाही आणि कंपाऊंड करायला लाखोने रुपये द्यायचे आणि उत्पन्न कमी होतं, त्यामुळे शेतकरी लॉस गेला.